हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? तर खूप दिवसांपासून सगळेजण बोलत होते तू काही ब्लॉग वगैरे सोडून दिलाय का बनवायचं. तर असं काही नाहीये, ब्लॉग वगैरे बनवायचं सोडून दिलाय. थोडंसं कन्स्ट्रक्शनचं वगैरे काम चालू आहे, म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत. आणि रिसेंटली मी स्टोरी टाकली होती आमच्या घरातल्या एका गायीबद्दल. त्या रिलेटेड पण खूप लोकांनी क्वेश्चन्स विचारले की कसं झालं, काय झालं, का बरं झालं वगैरे वगैरे. सो ते गाईच्या रिलेटेड जी स्टोरी आहे ती स्टोरी तर मी नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगेल. तर सध्या आता हे कन्स्ट्रक्शनचं काम आहे, सो मला इथे असं पाणी वगैरे मारावं लागतं. आणि हे काम करायला सध्या तर मी एकटीच आहे. मम्मी तर आजारी आहे माझी, मम्मी हे काम नाही करू शकत, सो मलाच करायला लागतं त्या सर्व गोष्टी. आणि हे सर्व असं मेसी मेसी झालेलं, सो म्हटलं सगळ्या काही गोष्टी निवांत होऊ द्यात, मगच आपण ब्लॉगिंग वगैरे करूयात. तर एकीकडे माझं काम चालू आहे, कंटिन्यू काम आहे. आणि असे असे कामं मला आवडतात, म्हणजे नवीन काही कन्स्ट्रक्ट किंवा इंटेरियर वगैरे करायचं असेल तर अशा गोष्टींमध्ये मला घरातल्या स्वयंपाक, भांडी, धुणीला तर मशीन असते, पण ह्या गोष्टींपेक्षा हे कामं मला जास्त आवडतात. तो हेच रिझन आहेत की ब्लॉग वगैरे येत नाहीयेत. आणि ते गाय पण थोडंसं आजारी होती, ती काल तिला म्हणजे ऑफ झाली ती. तो तिच्या मागे एक खूप मोठे बिग स्टोरी आहे, ती नंतरच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेल. सध्या आता माझं हे सगळं काम चालू आहे, क्लिनिंग वगैरे. इथे आपण आता लिव्हिंग रूम बनवतोय. म्हणजे आमचं लिव्हिंग रूम आहे, ही वाली जी आहे ती लिव्हिंग रूम आहे, तिथे कोणी बसलेलं नाही. ह्या रूमची मी तुम्हाला स्टोरी सांगणार होते. ह्या रूमला मी लास्ट टाइम एका ब्लॉग मध्ये कोणतरी पाहिला असेल की मी सांगत होते ह्या रूम बद्दल, पण पप्पा इथे झोपले होते म्हणून. तर ह्या रूमला मी असं मस्त कलर वगैरे केला आणि स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ही रूम मला माझ्यासाठी पाहिजे. मी माझ्यासाठी इंटेरियर करत होते, म्हणून हे कलरिंग वगैरे पण करून घेतलं होतं मी. सो स्ट्रिक्टली सांगितलं हे होतं की हे असे गोंडपाट वगैरे इथे ठेवू नका. तरी पण घरचे लोकांनी काय ऐकलं नाही माझं, आणि हे इथे गोंडपाट वगैरे ठेवलेत त्यांनी. आता काय करू शकतो, घरच्यांच्या पुढे आपण जाऊ नाही शकत. सो ह्या रूम मागे हे एक होतं. करेलच मी हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी. बाकी तर लिव्हिंग रूम आमची ही होती. इकडे आमचं किचन आहे आणि हा ओटा होता, पण किचनच एवढा मोठा असल्यामुळे सगळे लोक किचन मध्येच बसतात, आणि किचन मध्येच आमचा सोफा वगैरे पण आहे. थोडस मम्मी करते आता, म्हणजे मी बाहेरचं काम बघते तर मम्मी आता थोडं थोडं करायला लागले काम वगैरे. आणि हा मला मागून नाव ठेवायचं काम करतो, म्हणून मी त्याला ब्लॉक करून टाकले. तर चला आवरूयात काम. सर्व काही व्यवस्थित झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी. तिकडे पण मागे पण काम चालू आहे थोडस, म्हणजे अजून चालूच आहे, बाहेरून प्लास्टरचं काम चालू आहे. मम्मी हे धुवून काढू का ग सगळं? खिडकी नाही, खिडकीच्या खाली ओटा आहे. हा डोर बनवलाय मी, म्हणजे असं दोन साइडचं ओपन करायचं. तुम्हाला आता नाही कळणार, मी सगळं व्यवस्थित एकदम झालं ना, तर सगळं व्यवस्थित सेटअप केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. पण एक प्रॉब्लेम झालाय, म्हणजे मी खूप फोर्सफुली ज्यांना दरवाजा बनवायला सांगितलेलं ते बोलत होते नको असं काही डिझाईन वगैरे लावू ह्याच्यावर, पण मी तरी पण म्हटलं नाही, मला शुभाने लाभवाले लावायचं. तर त्या डोरवर लाभवाले इथे शुभवाले आहे, आणि हे इथे त्यांनी वेल्डिंग केलेलं. सो मी म्हटलं इथे एक अजून करा, तर ते इथे करायला गेले तर थोडा हे झालाय, जळालाय. असं सर्व गोष्टी असतात. आणि तिकडे पण आपलं एक चिंचेचं झाड होतं आधी, तुम्हाला माहित असेल, बघितलं असेल तुम्ही खूप. आता सगळं काही मेसी आहेत सर्व गोष्टी, त्यामुळे सर्व असं विचित्र विचित्र दिसतं. तिकडे आपण गाड्या लावण्यासाठी केलंय आता सध्या. सध्या म्हणजे नाही, ते नेहमीसाठीच केलं आणि ते झाड काढून टाकलंय. होत आहे ते गोष्टी, काम चालू आहे. दम लागतोय खूप ब्लॉगिंग वगैरे करताना. माझी पण हेल्थ गुड आहे आहे चांगली. मी असं बोलल्यावर कसं जमणार आहे. तर दमायला होतं खूप खूप, म्हणजे खूप जास्त जमायला होतं, तरी पण करायचं. आवड आहे, लागतात गोष्टी. आपण इथे आता लिव्हिंग रूम बनवतोय. बेडरूम आपली तिकडे आहे, आता इकडचा रूम आहे तो मी माझ्यासाठी बेडरूम करणार आहे. तर मला माझ्या थोड्याशा गोष्टी आहेत असे मोठे मोठे इंटेरियर करायचे. आणि हे आपलं पत्र्याचेच घर पण छान आहे, मला आवडतं. म्हणजे पत्र्याच्याच घराला आपण एवढा खर्च केलाय, तेवढ्यात आपला बंगलो पण झाला असता, पण चालतंय. आणि हे अजून एक रिझन आहे ब्लॉगिंग न येण्याचं, की जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केली तर थोडं थोडं ब्लॉगिंगच्या रिलेटेड स्टडी करायला सुरुवात केली, की
काय चुकतंय, काय गोष्टी म्हणजे होत आहे ते चुकीच्या वगैरे. तर मला असं माझं खूप साऱ्या रिसर्च नंतर असं कळालं की जे माझं YouTube जो चॅनल आहे तो माझा खूप ओल्ड आहे. म्हणजे 2024चा आहे. आता किती चालू 2026. मी रिसेंटली 2025च्या एंडिंगला म्हणजे दिवाळीपासून आय थिंक काहीतरी ब्लॉगिंग करायला चालू केलंय. सो त्याच्यामुळे असं कळालं की नवीन चॅनल असेल तर बेटर असतं. माझा हा ओल्ड वाला होता, मी त्याच्यातच कंटिन्यू केलं. सो मूड होत नाहीये, पण ठीक आहे बघूयात. काही चेंजेस होत असेल फ्युचरमध्ये तर मी सांगेलच. तर सध्या असले सर्व काही कामं चालू आहेत. खूप गोष्टी आहेत, खूप कामं आहेत. आमच्या गावची यात्रा पण आहे आता. हो, म्हटलं सगळ्या काही गोष्टी निवांत होऊनच मी ब्लॉग वगैरे बनवेल. पण खूप लोकांच्या तक्रारी होत्या का ब्लॉग येत नाहीये. तर हेच सर्व काही रिझन होते ब्लॉग न येण्यामागचं. तर चला, सर्वांनी सर्वांची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी गोष्टींसोबत. बाय बाय.